की आता 70च्या जवळपास वेगवेगळ्या महापालिकांमधल्या निवडणुकांमध्ये 70च्या जवळपास नगरसेवक हे जणू काही बिनविरोध आलेले आहेत। त्यापैकी 50 जणं हे भारतीय जनता पक्षाचे आहेत की निवडणुकीच्या संदर्भात बिनविरोध निवडणूक नसताना त्याच्यामध्ये स्पष्टता आली पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे, एवढीच मागणी आहे। निवडणूक आयोग तसं करताना दिसत नाही, ते राज्य सरकारचं बट्टीक झालेलं आहे, राज्य सरकारच्या आधिपत्याखाली वाकत आहे। निवडणूक आयोग हे बायस आहे, निवडणूक आयोग प्रामाणिकपणे काम करत नाही, हे सातत्याने पुढे आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून बिनविरोध ही कॉन्सेप्ट आता चर्चेला आलेली पाहायला मिळते। अर्थात निवडणुका आहेत म्हणल्यानंतरनं चर्चेला येणं अपेक्षित होतं, परंतु यावेळेसच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या लोकांची संख्या वाढलेली आहे। या बिनविरोध निवडून आलेल्या लोकांच्या या महापालिकेमधील आकड्यावरती संशय व्यक्त केला जातोय। अर्थात या विरोधात एक पिटिशनसुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। ती पिटिशन नेमकी काय आहे हे आपण समजून घेणारच आहोत, परंतु आपल्याबरोबर आता सध्या कायदेतज्ञ असीमजी सरोदे आहेत। सर, काय सांगाल या ज्या निवडणुकांमध्ये बिनविरोध ही कॉन्सेप्ट सातत्यानं आता चर्चेली जाते, 70 जवळपास बिनविरोध या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतात, नेमकं काय हे घडतंय? बिनविरोध ही संकल्पना काही कोणत्याही कायद्यामध्ये नाही आहे। आत्तापर्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये निवडणुका जेव्हा बिनविरोध होत होत्या तेव्हा आपण ते स्वीकारलं, निवडणूक आयोगाने स्वीकारलं आणि मग असं लक्षात आलं निवडणूक आयोगाच्या किंवा काही सत्ताधारी राजकीय पक्षांच्या की बिनविरोध निवडणूक करता येते पैशांचा वापर करून। आणि मग पैशांचा वापर झाला, गुंडगिर्दीचा वापर झाला, पोलीस आपल्या हातात आहेत त्यांचा वापर सत्तेतल्या लोकांनी करायचा, ही पद्धत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली की आता 70च्या जवळपास वेगवेगळ्या महापालिकांमधल्या निवडणुकांमध्ये 70च्या जवळपास नगरसेवक हे जणू काही बिनविरोध आलेले आहेत। त्यापैकी 50 जणं हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, शिंदे सेनेचे काहीतरी 20 का 22 आहेत आणि मला वाटते 12-15 हे शरद हे यांचे अजितदादा गटाचे आहेत आणि मुस्लिम काही एका संघटनेचा पण एक जण आहे। तर मुख्यतः सत्ताधारी पक्षाचेच लोक बिनविरोध कसे आहेत हा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळे मला असं वाटते की याच्यामध्ये षडयंत्र आहे, याच्यामध्ये सत्तेचा जो भस्मासूर त्या लोकांच्या काही डोक्यात गेलेला आहे, त्यातून पैशांचा वारेमाप वापर करून कशाही पद्धतीने निवडणुका जिंकायच्या हे तंत्र विकसित करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून प्रश्न जेव्हा निर्माण झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक बिनविरोध निवडून येत आहेत तर ते योग्य आहे का अयोग्य आहे, तर कायद्यात ते बसत नाही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, अपवादात्मक परिस्थितीत आपण ते स्वीकारलेलं होतं, तो काही नियम होऊ शकत नाही। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सगळ्या कायद्यांमध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या बाबत पहा, विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत पहा, नगर परिषद किंवा महानगरपालिका, सगळ्यांच्या कायद्यांमध्ये काय लिहिलं आहे, इलेक्टेड मेंबर विल बी कॉर्पोरेटर, इलेक्टेड मेंबर विल बी कन्सिडर्ड ॲज MLA, इलेक्टेड मेंबर विल बी कन्सिडर्ड ॲज मेंबर ऑफ पार्लमेंट। मग खासदार आमदार कोणत्याही नगर परिषद महानगरपालिकेचा सदस्य व्हायचं असेल तर निवडून आलेला प्रतिनिधी असला पाहिजे, लोकप्रतिनिधी अशीच शब्दरचना आहे। मग हा बिनविरोध आलेला माणूस निवडून आलेला आहे का? निवडून आलेला नाही आहे, त्याला मतच काही पडलेलं नाही आहे, त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही वेळेवर, याचा अर्थ तो बिनविरोध उमेदवार निवडून आलेला असं समजू शकत नाही आपण। त्यामुळे तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्या आधारे ह्या सगळ्या 2 याचिका करण्यात आलेल्या आहेत। एक पिटिशन जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही केलेली आहे, ती मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यातर्फे केलेली आहे। दुसरी जी पिटिशन आहे ती पुण्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांच्यातर्फे केलेली आहे। दोन्ही पिटिशनमध्ये मुद्दा सारखाच आहे की निवडणुकीच्या संदर्भात बिनविरोध निवडणूक नसताना त्याच्यामध्ये स्पष्टता आली पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे, एवढीच मागणी आहे। बरं सर, यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिटिशनमध्ये जे आहे ते 1948मध्ये जे काही महापालिका अधिनियम करण्यात आलेलं होतं, या अधिनियमामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नेमकी काय दुरुस्ती अपेक्षित आहे, नेमकं काय प्रकार घडतो या कायद्यामुळे, जरा थोडंसं सांगा। अशाच प्रकारचं वातावरण जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस झालं आणि मला वाटते 10 का 15 जणं भारतातून हे बिनविरोध निवडून आल्याचं जाहीर झालं, तेव्हा एक याचिका दाखल झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये काही वर्षांपूर्वी आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की
बिनविरोध निवडणूक ही अत्यंत आक्षेपार्ह आहे. आणि मग त्याच्यामध्ये हा मुद्दा आला की आपल्याला या निवडणुकीच्या संदर्भात काहीतरी विचार करायचा असेल तर कायद्यामध्ये बदल असला पाहिजे. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये मिनिमम वोटिंग शेअर काय राहील याच्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे असं नक्की झालं. मग मिनिमम वोटिंग शेअर म्हणजे काय तर निदान तो उमेदवार निवडून आला पाहिजे, त्याला एक तरी मत पडलं पाहिजे. अनेक देशांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा हेच ठरवलं त्यांनी की मतदान झालं पाहिजे. मग कोणी मतदानाला आलं नाही चालेल, तो जसं उमेदवार स्वतः त्याचं एक मत असलं तरी चालेल, पण मतदान होऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, म्हणजे तो इलेक्ट होईल. हां. आता मग याच्या संदर्भात स्पष्ट तरतूद जर नसेल तर ती तरतूद असली पाहिजे. तसा बदल आवश्यक असेल तर लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये आणि मग महापालिकाच्या क्षेत्रामध्ये महापालिका कायद्यामध्ये तो बदल आवश्यक असेल तर तो सरकारने केला पाहिजे, अशी मागणी सुद्धा याचिकेतून करण्यात आलेली आहे. पण सर, बिनविरोध नेमकं या सगळ्या गोष्टीमध्ये होत असताना 70 जवळपास बिनविरोध झालेले आहेत. या गोष्टींमधले कुठले कुठले तंत्र वापरले आहेत, काही आपल्या समोर आले का, काही पुरावे आपल्याकडे आहेत नाही का? बघा, की कसं आहे माहिती आहे का की अशा भ्रष्ट राजनैतिक ज्या षडयंत्राचा कुठेही आपल्याला काही मागोवा लागत नाही, पुरावा मिळत नाही. पण ज्या अर्थी निवडणूक आयोगाने चौकशी लावलेली आहे त्या अर्थी भ्रष्टाचार झालेला आहे, काहीतरी गडबड झालेली आहे, काहीतरी चुकीचं आहे. आणि म्हणून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी आमची पहिली मागणी आहे. त्यानंतर वोटिंग हा काही फंडामेंटल राईट नाही, तो लिगल राईट आहे, म्हणजे कायदेशीर अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार नाही. मग तो मूलभूत अधिकार आहे का याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. आम्ही त्याच्याबद्दल पण या मुंबई उच्च न्यायालयातल्या याचिकेत काही आपण बोलत नाही आहे, कारण तिकडे तो निर्णय सर्वोच्च न्यायालयात होईल. परंतु एकदा स्पष्टता आली पाहिजे की फ्री अँड फेअर इलेक्शन ही कन्सेप्ट जी आहे ती जर आपण मान्य केली तर मग मोकळ्या प्रामाणिक वातावरणात निवडणुका होण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते सरकारी यंत्रणांनी केलं पाहिजे. निवडणूक आयोग तसं करताना दिसत नाही. ते राज्य सरकारचं बटीक झालेलं आहे, राज्य सरकारच्या अधिपत्याखाली वाकत आहे. निवडणूक आयोग हे बायस आहे, निवडणूक आयोग प्रामाणिकपणे काम करत नाही, हे सातत्याने पुढे आलेला आहे. तो सगळ्यात मोठा लोकांचा चिंतेचा मुद्दा आहे की लोकशाही स्वच्छ आणि शुद्ध पाहिजे. बाकी आपल्याला काय करायचं, ज्यांना निवडून यायचं त्यांनी निवडून या, पण प्रामाणिकपणे निवडणुका तर तुम्ही लढा. आता निवडणुका लढा हा शब्द आपण वापरतो, आधी काय वापरायचे, निवडणूक खेळणं असं म्हणायचे. निवडणूक खेळायचे लोक, त्याला स्पोर्ट्स म्हणून घ्यायचे लोक. ती स्पोर्टिंगनेस जो खिलाडू वृत्ती आहे ती रद्द झाली, कॅन्सल झाली, कारण की आपण आता निवडणुका लढतो आणि युद्धासारख्या लढतो. लोकांचे जीव घेतात लोक एकमेकांचे, कोणी फॉर्म काय गिळतात, AB फॉर्म, कोणी. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सत्ताकांक्षा घेऊन हे लोक येतात तेव्हा एकाच वेळेस 5, 6, 10 नाही 15, 20 जणांना एकदम असं कसं वाटते की आपण आता फॉर्म विड्रॉ करायचे. आणि बरोबर शेवटल्या दिवशी कसे ते विड्रॉ करतात, कारण त्यांच्यापर्यंत पैसे पोचवण्यात आलेले असतात. त्यांना सांगितलं जाते किंवा तुम्ही शांत बसा. काही जणांना सांगितलं ते शांत बसा नाहीतरी निवडून येणार नाही, आमचा माणूस निवडून येणार, तेव्हा आम्ही मग पोलिसांच्या माध्यमातून तुमच्यावर गुन्हे दाखल करू. काही जणांना सांगण्यात येते की तुमच्या घरच्यांचं असं असं करू, आमच्या जो गुंड लोक आहेत. हे होण्याच्या शक्यता लोक तपासत आहेत आणि त्यामुळे या शंकांचं निरसन झालं पाहिजे. तर सर, एकीकडे बघायला गेलं तर तिकिटांसाठी नाराजीचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळालं. लोक रडले, काही जणांचे डोळे पांढरे झाले, काही जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला, आम्हाला पक्षासोबत राहून देखील तिकीटं मिळत नाहीत म्हणून. पण दुसरीकडं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नगरसेवक 70 जवळपास बिनविरोध निवडून आलेले आहेत, हे पचण्यासारखं आहे का दोन्ही तुलनात्मक बघायला? कोणी याच्यात काही विश्वासार्हता राहिली नाही. त्यामुळे कोणालाच हे पचत नाही की अशा पद्धतीने एवढ्या लोकांना अचानक प्रेरणा होईल की आपण आता फॉर्म परत घ्यायचे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपचे फक्त उमेदवार, शिंदे सेनेचे फक्त लोक निवडून येतात. हे काहीतरी चुकीचं आहे, गडबड आहे. आणि हा निवडणुकीच्या नावाखाली रॉंग नंबर लागलेला आहे. शेवटचा प्रश्न, पुढं आपले दोन्ही जे काही याचिकाकर्ते आहेत त्यांची आणि आपली पुढची पावलं काय असणार आहेत या सगळ्या संदर्भामध्ये? पहा, आता आम्ही ज्या याचिका दाखल केल्या त्याची पडताळणी होईल, शहानिशा होईल कागदपत्रांची, आणि त्यानंतर आम्ही ते कोणत्या तरी न्यायालयासमोर ज्यांच्यासमोर ते लागेल तिथे आम्ही मेन्शन करू की तातडीने याची सुनावणी झाली पाहिजे. नक्कीच. धन्यवाद सर आमच्यासोबत बोलल्याबद्दल. तर हे होते वकील असीम सरोदे सर. आणि तुमची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर 70 नगरसेवक हे तुम्हाला पचतात का? कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा नवराष्ट्र. धन्यवाद.